व्हॉट इज द रिझन, कारण व्हॉट इज द कॉजेस, काय कारण आहेत की मनुष्याला दुःख आहे. व्हॉट इज द रिझन. बुद्धा वाज एनालिसिस द कॉजेस. बुद्धाने कारणाचं संशोधन केलं की दुःखाचे समस्याचे कारण काय आहे. पहिल्या आठवड्यामध्ये आपण कधी आपल्या समस्याचे कारणावर चिंतन करतो का. माझ्या परिवारामध्ये कोणत्या समस्या आहेत, माझ्या घरामध्ये कोणत्या समस्या आहेत, माझ्या समाजामध्ये कोणत्या समस्या आहेत. पतीने कधी विचार केला की माझ्या पत्नीला कोणत्या समस्या आहेत, माझ्या मुलाच्या कोणत्या समस्या आहेत. पत्नीनं विचार करायला पाहिजे की माझ्या पतीची कोणती समस्या आहे. समस्येवर आपण कारणावर कधी विचार करत नाही. हा सगळं बाहेर बाहेर चाललं, बाहेर बाहेर उपरी तो. याची पूजा करा, त्याची पूजा करा, याच्या पाया लागा, त्याला पाय धुवायला पाणी द्या, त्या 3 वेळ त्याचं नमन करा. आपल्या मनाबद्दल आपण विचार करत नाही आहोत, आपल्या स्वभावाबद्दल आपण चिंतन करत नाही आहोत. फक्त दुसऱ्याच्या चुका शोधण्यामध्ये आपलं आयुष्य चाललं. पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी की कॉजेस आणि एनालिसिस, समस्या दुःखाचे कारण काय आहे ते शोधून काढले. बाबासाहेबांनी सुद्धा 18 तास बुद्ध आणि धम्मा इंग्रजीमध्ये वाचा. त्यावेळेस तुम्हाला उल्लेख मिळेल की बुद्ध हे स्वतःच्या मनाला विचारत होते. आम्ही कधी स्वतःच्या मनाला विचारतो का. आम्ही दुसऱ्याच्या बद्दल जास्त विचार करतो आणि स्वतःबद्दल कमी विचार करतो. माझी वागणूक कशी आहे याच्याबद्दल आपण कमी विचार करतो. दुसरा कसा वागतो याच्याबद्दल आपल्या मनामध्ये जास्त विचार असतो. हा असा का वागतो, तो तसा का करतो. बुद्ध स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत होते की आता युद्ध संपलेलं आहे, युद्ध होणार नाही, कपिलवस्तूमध्ये शांतता निर्माण होणार आहे. मी परत जाऊ का, मी परत आपल्या परिवारामध्ये जाऊ का, परत मी पत्नी आणि मुलाकडे जाऊ का, परत मी राजकुमार बनू का. जेव्हा त्या प्रश्न विचारतात आपल्या मनाला, त्याला एक बाबासाहेबांनी शब्द दिला की रिफ्लेक्ट. हा इंग्रजीचा शब्द एक्युरेट. बुद्ध डीपली रिफ्लेक्ट म्हणजे गहराई से बुद्ध चिंतन करते. कशाच्या बद्दल चिंतन करत होते, स्वतःच्या बद्दल, स्वतःच्या मनातल्या विचाराबद्दल चिंतन करत होते. बाबासाहेब आंबेडकर 18 तास आपल्या स्वतःच्या मनाबद्दल चिंतन करत होते, आपल्या स्वतःच्या कृतीबद्दल चिंतन करत होते आणि समाजासाठी चिंतन करत होते. आम्ही कोणासाठी चिंतन करतो. आमचा स्वभाव बदलतो का, आमची प्रवृत्ती बदलते का. सिद्धार्थ चिंतन करत होते प्रवृत्ती बदलवण्यासाठी, सिद्धार्थ चिंतन करत होते स्वभाव बदलवण्यासाठी. परंतु आमचा जुन्यापासून जो द्वेष, जो मनामध्ये द्वेष निर्माण झाला, अरे किती चिंतन करा, काही करा, आमच्या मनातला द्वेष बदलायला तयार नाही, आमचं मन बदलायला तयार नाही. हा कुठं चालला समाज. आपल्या मनातले विकार संपवायला तयारच नाही. आम्ही मनातले विकार बाहेर काढायला तयारच नाही. पण सिद्धार्थाने आपल्या मनातले विकार बाहेर काढले. बहुउद्देशीय पंचशील मंडळ वरोरा जिल्हा चंद्रपूर बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलनाच्या शेवटी समारोपीय भाषणामध्ये धम्मसारथी, मुख्य प्रशिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखना नागपूर तथा अध्यक्ष बहुउद्देशीय पंचशील मंडळ वरोरा यांनी बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीच्या 4 आठवड्यांचा प्रवास व ध्येय प्राप्ती याच्याबद्दल संबोधन केले. त्यानंतर ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कार्यकर्ते तथा कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आणि
कार्यक्रमाच्या शेवटी सायंकाळी 6 वाजता मुख्य संगीतमय कार्यक्रम आयुष्यमान प्रकाशनाथजी पाटणकर, महाराष्ट्राचे प्रख्यात गायक, प्रबोधनकार तथा बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचा बहारदार कार्यक्रम यांनी आपल्या कवाल्यातून लोकांना प्रबोधन करून जागेवर खिळवून ठेवलं. आणि हे प्रशिक्षण न मिळाल्यामुळे त्याचं मन संस्कारित होत नाही आणि मग पुढे जसा मोठा होतो तसं त्याच्या मनातले विकार वाढतात. जसं आपण आपल्या घरामध्ये पाहिलेलं आहे, बऱ्याच घरामध्ये हा प्रकार आपल्याला दिसून येतो की जेव्हा लहानपणी आपण भाऊ बहिणी लहानपणी आपल्या एका घरामध्ये असतो त्यावेळेस आपण किती मिळून मिसळून असतो. बहिणीला कोणी काही म्हटलं तर भावाला राग येते, भावाला काही म्हटलं तर बहिणीला राग येते. एकामेकावर किती मन दुखवतात, एकामेकाच्या प्रती मनामध्ये किती शुद्ध विचार असतो. बहिणी बहिणीमध्ये शुद्ध विचार असतो, भावा भावामध्ये शुद्ध विचार असतो, बहीण भावामध्ये शुद्ध विचार असतो. मग आपण जसे जसे मोठे होतो, जसं एखाद्या नदीचा प्रवाह जसं जसं पुढे जात असतो तसं तसं त्याच्यामध्ये मलिनता वाढत जाते. तसंच आपण जसे मोठे होतो तेव्हा बहिणी बहिणीमध्ये जे प्रेम होतं, जे मैत्री भावना होती, तीच लग्नानंतरही आपल्याला बघायला मिळायला पाहिजे. बहीण भावाबद्दल आपल्या मनामध्ये जे प्रेम होतं तेच नंतरही लग्न झाल्यानंतर आपल्याला बघायला पाहिजे. लग्न होताना पती पत्नीमध्ये शरीराने एकत्र येतात लग्न झाल्यानंतर, पण मनाने एकत्र येत नाही, बरेच वर्ष लागतात. कारण त्यांच्या मनामध्ये भिन्नता असते. एक टोक एका बाजूला जाते, एक टोक दुसऱ्या बाजूला जाते. जे समर्पणाची भावना असते ती समर्पणाची भावना दोन्ही व्यक्तीकडे पाहिजे, स्त्रीकडे पाहिजे आणि पुरुषाकडे पाहिजे. तेव्हा त्या घरामध्ये शांतता आणि खुशी निर्माण होईल, उत्साह निर्माण होईल. असेच सिद्धार्थाने गृहत्याग केल्यानंतर जेव्हा राजगृहाला आले सिद्धार्थ, त्यावेळेस त्याला 5 मित्र मिळाले, 5 पारिव्राजक, कौटिन्य, वप्प, भद्द, अस्सजी आणि महाना. हे 5 लोक मिळाले आणि त्यांनी सिद्धार्थाला पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की हा शरीराने तर राजकुमार आहे, याचं शरीर किती सुंदर आहे, हा राजकुमार आहे, मग हा संन्यासी कसा काय बनला. त्यांच्या मनामध्ये विचार निर्माण झाला आणि त्यांनी हिम्मत करून सिद्धार्थाला विचारलं की तुमची शरीर यष्टी ही राजकुमारासारखी आहे, पण तुम्ही संन्यास का घेतला, त्याच्या पाठीमागे काय कारण आहे. त्यांनी सगळा इतिहास सांगितला की मी समजवत्याच्या पक्षाने होतो, आपसामध्ये युद्ध होऊ नये. बुद्धाबद्दल आपल्या मनामध्ये एक क्लिअरिटी पाहिजे. बुद्ध धर्मामध्ये क्लिअरिटी आवश्यक आहे. बुद्ध धर्मामध्ये भ्रम नको, क्लिअरिटी पाहिजे. बुद्धाने गृहत्याग का केला, त्याच्या पाठीमागे क्लिअरिटी अशी आहे की बुद्धाला समजवता पाहिजे होता, आपसामध्ये वाद नको, आपसामध्ये भांडण नको. भांडण करायचं आहे तर दुश्मनाशी करा, वैऱ्याशी करा, पण तो आपल्याच नातेवाईकाशी, आपल्याच मित्राशी, आपल्याच भावा बहिणीशी आपण भांडण करत बसतो. त्याला म्हणतात वर्गकलह, क्लास कॉन्फ्लिक्ट त्याला म्हणतात, वर्गकलह. हा सतत सुरू असतो.
जेव्हा सिद्धार्थाला म्हटलं, सिद्धार्थाने सगळी कहाणी सांगितली की मी समजवत्याच्या पक्षाने होतो आणि सेनापती हा युद्धाच्या पक्षाने होता. सेनापतीला बहुमत मिळालं आणि मला अल्पमत मिळालं. सगळे तोडण्याचा विचार करतात. आपल्या समाजामध्ये एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्या सगळ्याला याचा अनुभव असेल. दोन लोकांमध्ये भांडण असेल, दोन लोकांमध्ये वैचारिकता मतभेद असतील, असू शकतात. व्यक्ती आहे, भिन्न मतं असू शकतात. सगळ्यामध्ये असू शकतात. पुरुषामध्ये असू शकतात, स्त्रियामध्ये असू शकतात. परंतु तिसरा व्यक्ती त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत नाही. हे एक शोकांतिक आहे आपल्या समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये. तिसरा व्यक्ती त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत नाही. उलट त्यांच्यामध्ये आणखी वाद निर्माण होईल. दोघं कसे तुकड्या तुकड्याने होतील, दोघांमध्ये विवाद कसा वाढेल. ते एका बाजूने बोलतील, दुसरा व्यक्ती दुसऱ्या बाजूने बोलेल. पण हे दोन्ही व्यक्ती त्यांच्यामध्ये समझोता झाला पाहिजे, अशा प्रकारचा व्यवहार होत नाही. आणि बुद्ध धर्म हा समझोत्याचा आहे. बुद्ध धर्म एक मिलन करण्याचा, एकामेकाला तोडण्याचा बुद्ध धर्म नाही. बुद्ध धर्म हा जोडण्याचा आहे. अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न निर्माण होतात, मग सिद्धार्थांनी आपल्या मनावर विचार केला. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे कपिलवस्तू नगर सोडलं, ते कोली आणि शाक्यामध्ये आपसामध्ये भांडण होतं. त्यासाठी तुम्हाला जो दंड देण्यात आला कपिलवस्तू नगर सोडण्याचा, परंतु आता त्यानंतर त्यांच्यामध्ये समझोता झाला. का त्यांच्यामध्ये समझोता झाला? कारण सिद्धार्थ जेव्हा कपिलवस्तू नगर सोडायला आले, त्यावेळेस अनुमा नदी समोर होती. अनुमा नदी क्रॉस करण्याच्या अगोदर सिद्धार्थांनी मागे वळून पाहिलं, तर सिद्धार्थाच्या मागे त्यांची आई, इतर सगळे नातेवाईक, फार मोठी जनता सिद्धार्थाच्या मागे होती. सिद्धार्थांनी त्यांना काय सांगितलं असेल, कोणता संदेश दिला असेल का तुम्ही माझ्या मागे मागे या, असं म्हटलं असेल का? सिद्धार्थांनी मागे फिरून त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या मागे येऊ नका. माझ्या मागे याल तर तुम्हाला काही फायदा नाही. परंतु मी विचाराने हरलो आहे. काय म्हटलं? मी विचाराने हरलो आहे. माझा विचार हरला आहे. माझा विचार हरला, माझा विचार पराजित झाला, म्हणून मी पराजित झालो. मनुष्य केव्हा पराजित होतो? किंवा एखादी संघटना, एखादी चळवळ ही केव्हा पराजित होते? जेव्हा त्याचे विचार संपतात. महापुरुषाचे विचार संपले तर ती चळवळ संपली. भलाही तुम्ही महापुरुषाच्या किती मूर्त्या लावा, एका विहारामध्ये 10 बुद्धाच्या मूर्त्या लावा, बाबासाहेबाचे मोठे मोठे स्टॅच्यू बनवा, मूर्तीमुळे 84,000 सम्राट अशोकांनी स्तूप बनवले होते. बुद्ध धर्म टिकू शकला का? 84,000. तुम्ही तर एका विहारामध्ये 2-4 मूर्त्या लावाल आणि रात्रंदिवस वंदना कराल. काय बुद्ध प्रसन्न होणार आहे? बाबासाहेब प्रसन्न होणार आहे? कोण प्रसन्न होणार आहे? आणि कोण तुम्हाला आशीर्वाद देणार आहे? अरे बुद्धाची मूर्ती तर आम्ही विकत आणली. बुद्धाला लागणारी मेणबत्ती तर आम्ही विकत आणली पैशाने. बुद्धासमोर अगरबत्ती लावण्यासाठी आम्ही पैशाने आणली. आणि आम्हीच बुद्धाला म्हणू की तू आम्हाला दे, काहीतरी आशीर्वाद दे. बुद्धाने आंबेडकर हे मार्गदाता आहे, हे प्रसन्न होणारे व्यक्ती नाही. म्हणून त्यावेळेस सिद्धार्थाने म्हटलं लोकांना की माझ्या मागे येऊ नका, माझ्या विचाराच्या मागे या.
आणि लोकांनी ऐकलं. सिद्धार्थाची गोष्ट ऐकली लोकांनी आणि लोक लगेच गेले. आणि सिद्धार्थाने म्हटलं की मी ज्या विचाराने पराजित झालो तो विचार तुम्ही विजय करून दाखवा. व्यक्तीच्या घरी जा आणि व्यक्तीचं ओपिनियन जे काही लोकांची भावना आहे, मत आहे, ते बदलवा. मग लोक गेले पुन्हा कपिलवस्तू नगरामध्ये आणि प्रत्येक घरी गेले, प्रत्येक व्यक्तीकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला युद्ध नको, आम्हाला समझौता पाहिजे. आम्ही आपसामध्ये भांडणार नाही, आपसामध्ये लढणार नाही, आपसामध्ये संघर्ष करणार नाही. आम्हाला शांती पाहिजे, समझौता पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा जनतेला पटलं ते, आणि तेव्हा जनता सिद्धार्थ गौतम नसताना त्या जनतेने पुन्हा सभा बोलवली. सभेमध्ये पुन्हा सेनापती आला. पुन्हा सेनापतीने ठराव मांडला की युद्ध झालं पाहिजे. परंतु यावेळेस सेनापतीचा विचार पराजित झाला आणि सिद्धार्थ गौतमाचा विचार विजय झाला. जर तुम्हाला बुद्धाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर पराजित होऊ नये, बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा विचार हा विजय झाला पाहिजे जर आपल्याला वाटत असेल तर आपसातली मतभेद दूर करावं लागेल. आपल्या मनामध्ये द्वेष येऊच देऊ नका. द्वेष असा अग्नी आहे की तो स्वतःला जाळतो आणि दुसऱ्याला जाळतो. अरे तो आपल्या स्वतःसाठी घातक आहे, इतरांसाठी घातक तर आहेच, परंतु आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी घातक आहे. थोड्या गोष्टीवरून आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. तुमच्यासारखं जग कसं वागेल, तुमच्या मनासारखं दुसरं कसा वागेल, तुमच्या मनासारखे तुम्हीच नाही वागत तर दुसऱ्या व्यक्तीकडून कशी अपेक्षा करू शकता की हा व्यक्ती माझ्या मनाप्रमाणे वागला पाहिजे, ती स्त्री माझ्या मनाप्रमाणे वागली पाहिजे. प्रत्येक स्त्रीला स्वतंत्र अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र अधिकार आहे. ते आपल्या स्वतःच्या मनाने वागतील. त्यामुळे द्वेष करण्याची काय गरज आहे. तो त्याच्या मताप्रमाणे वागत आहे, मी माझ्या मताप्रमाणे वागत आहे. याच्यात द्वेष करण्याची कोणतीच गोष्ट नाही आहे. परंतु आपल्या मनामध्ये द्वेष, राग, क्रोध इतक्या लवकर येतो की तो काही करो का न करो. पण एखाद्याने सांगितलं बनते धम्मसारथी असे करतात. एखाद्याने सांगितलं, यांनी पाहिलं नाही, काही नाही, तपासणी नाही केली, काही नाही, तरी त्यांनी सांगितलं निव्वळ, तरी त्याच्या मनामध्ये द्वेष. काहीच परीक्षा केली नाही, काहीच तपासणी केली नाही, तरी मनामध्ये द्वेष. खाली बसा. 3 वर्जन ऐकवणार आहे मी. 3 हे पहिलं वर्जन होतं. कधी होतील भीमा तुझ्या एका शब्दावर जीव देणारा हा समाज माझ्या भीमा आतुरतेने वाट पाहत होतो. हा तुझा समाज तुझ्या शब्दावरती सारे हे मरणारे माझ्या भीमा
हे 2 वर्जन झाले. तिसरं वर्जन ऐका माझ्या माया बहिणींनो. बघा ही कृपा तथागताची माझ्या समाजाचा आशीर्वाद आहे की मी अशी गाणी लिहून घेतो. तिसरं वर्जन अजून पूर्ण झालं नाही, पण एक ध्रुवपद एक अंतर ऐकवतो. पूर्ण झालं नाही, फक्त डोक्यात आहे. ते असं कृपया कोणी गोंगाट करू नका. खूप मेहनत लागते हो एक गाणं लिहायसाठी. हे 1000 रुपये मिळाले. चंद्रकलाताई चिमुरकर यांनी परत 1000 रुपये दिले. पार्टी आभारी आहे. ताई तुमचा बटवा रिकामा केल्याशिवाय राहणार नाही मी. प्रकाशनाथ पाटणकर नाव आहे माझं. मी पाहतो माहोल कसा झाला पब्लिकचा, मग पोलिसांनाही भीत नाही. माझं असं असतं. गाणं ऐका मग पैशाचं ऐका. 500 रुपये ह्या ताईनं दिले 700 दिले. बघा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. काय विषय लिहिला होते. कृपा तथागताची आहे. दुःखाला कंटाळून की ह्या जगात जे दुःख आहे त्याचा शोध, सुखाचा शोध ज्ञानाच्या प्राप्तीसाठी घरून निघून गेले. कृपया लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या माया भगिनींनो, लई कष्टानं लिहिलं मी हे गाणं. रडलो सुद्धा या गाण्यात. मध्यरात्री यशोधरा झोपीत होती. छोटंसं बाळ राहुल बाळ झोपेत होता. त्यांना झोपेत सोडून ह्यासाठी गेले. जागे असताना तथागत घरून निघू शकले नसते, म्हणून त्यांना झोपेच्या अवस्थेत सत्याच्या शोधात निघाले. त्यानंतर ज्ञान प्राप्तीच्या नंतर जेव्हा स्वतःच्या महालाकडे परिचारिका करत तथागत आपल्या महालाच्या मोहर उभे झाले, तेव्हा भिक्षा घेऊन यशोधरा बाहेर आली. लक्ष ठेवा, यशोधरा बाहेर आली तेव्हापर्यंत राहुल बाळ 10 वर्षाचे झाले होते. जशी यशोदा बाहेर आली, एका नजरेत ओळखलं तिनं. एका नजरेत ओळखलं. ते भिक्षा एकाकडे ठेवून दोन्ही हात जोडून चीवर अंगावर असताना तथागताला नम्र विनवणी करते. या भिक्षा पात्र एकीकडे ठेवून तथागताला एका नजरेत ओळखते आणि एका बाजूला ठेवून दोन्ही हाताने हात जोडून विनवणी करते. भगवंता या घरा भगवंता या घरा
बहुउद्देशीय पंचशील मंडळ वरोरा जिल्हा चंद्रपूर द्वारा आयोजित बुद्ध धम्म अभिवृद्धी संमेलनामध्ये सहभागी विशाखा बौद्ध महिला मंडळ टिळकवाड वरोरा, श्रावस्ती महिला मंडळ जुना चिरगर प्लॉट वरोरा, पंचशील बौद्ध महिला मंडळ कॉलरी वार्ड वरोरा, रमाई बौद्ध महिला मंडळ राजेंद्र प्रसाद वार्ड वरोरा, सुजाता बौद्ध महिला मंडळ खांजी वार्ड वरोरा, नालंदा बौद्ध महिला मंडळ पावना, प्रबुद्ध महिला मंडळ विकासनगर वरोरा, पद्मशील महिला मंडळ पद्मालय नगर वरोरा, भीमाई महिला मंडळ केशवनगर वरोरा, कांस्टाईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना वरोरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वरोरा, प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघ वरोरा, नागलोक बहुउद्देशीय अल्पसंस्था बोर्डा, रमाई बौद्ध महिला मंडळ बोर्डा, रमाई बौद्ध महिला मंडळ येनसा, सावित्रीबाई फुले महिला मंडळ मजरा, पंचशील बौद्ध विकास समिती पवनी, पंचशील बौद्ध विहार समिती निलजई, अहिरत रमाई महिला मंडळ मांढेळी, रमाई बौद्ध महिला मंडळ महाडोळी, भारतीय बौद्ध महासभा वरोरा, जीवक वाचनालय रमाई परिसर बोर्डा, तालुक्यातील सर्व बौद्ध मंडळ उपासक उपासिका यांना साधुवाद. साधू साधू साधू. राहुला